हॅलो, आय एम श्रीपाद. आज आपल्या ताटात सगळं आहे, पण मनात खात्री नाही. हा फक्त अन्नाचा प्रश्न नाही, हा विश्वासाचा प्रश्न आहे. पूर्वी पदार्थ कमी होते, पण जे होते ते खरे होते. आज पदार्थ खूप जास्त आहेत, पण ते किती शुद्ध आहेत हे विचारावंच लागतं. दूध आहे, पण शंका पण आहे. भाजी आहे, पण रसायनाची भीती पण आहे. फळं आहेत, पण नैसर्गिकपणाच नाही आहे. आपण शरीराला काय देतो आहे यापेक्षा मोठा प्रश्न आहे की आपण मनाला काय देतो आहे. दररोज आपण ऐकतो भेसळ, रसायनं, प्रोसेस अन्न आणि न कळत भीती मनात साठत जाते. पूर्वीचं अन्न साधं होतं, पण त्यात शुद्धता होती. आज अन्न आकर्षक आहे, पण विश्वास तुटलेला आहे. ही भेसळ फक्त पदार्थात नाही, ती आपल्या जीवनात आली आहे. आपण बोलतो एक, विचार करतो दुसरा आणि दाखवतो तिसरा. हीच तर मोठी भेसळ आहे. साधं जीवन म्हणजे शुद्ध अन्न निवडणं, शुद्ध विचार निवडणं आणि शुद्ध संबंध ठेवणं. आपण जास्त कमवतो, जास्त खातो, जास्त दाखवतो, पण आतून कमकुवत होतो आहे. शरीर जपण्यासाठी आपण जिम करतो, पण मन जपण्यासाठी आपण काय करतो आहे? साधं जीवन म्हणजे कमी खाणं नाही, तर शुद्ध खाणं आहे. कमी जगणं नाही, तर स्पष्ट जगणं आहे. हा भाग इथेच संपवतो. पुढच्या भागात मोबाईल आणि कमी होत चाललेला संवाद यावर बोलू. असं साधं पण खरं बोलणं रोज ऐकायचं असेल तर इथेच या व सबस्क्राईब करा. तुम्हाला काय वाटतंय? आज आपण अन्न खातो की शंका?